माऊली नमस्कार. अगं माऊली, आपल्या आयुष्याचं कोड हे उत्तर सापडत नाही अशा टप्प्यावरती येऊन थांबणं हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झालेला असतो. जीवनाचं मर्म, आत्मिक विवेक, कुठूनच काही जेव्हा उत्तर मिळत नसतं तेव्हा आपण दिशाहीन होतो. जीवनाचं कोड उलगडण्याचा आपण व्यर्थ प्रयत्न करत असतो आणि हीच वेळ असते स्वतःला सावरण्याची आणि भगवंताला मनोभावे शरण जाण्याची. जीवनाचा मार्ग हा भक्तीच्या मैलांच्या दगडावरच मोजावा. प्रवासात अडथळा येणार याची खुणगाठ मनात बांधूनच असावं आणि त्यासाठी मार्गदर्शन आपल्या अनुभवातून घ्यावे. आणि ते नाही घेता आले तर आपल्या व्रतवैकल्याने दाखवलेला भक्तिमार्ग नक्की आपल्याला संकटातून बाहेर काढेल. क्षमा असावी महाराज, परंतु आपल्या आजाराचे निदान करणे माझ्या आवाक्या बाहेरचे आहे. मी आपणास तपासले, परंतु आपल्या शरीरात कोणताही त्रास नाही, कोणताही व्रण देखील नाही. थोडक्यात सांगायचे तर महाराज आपल्याला कुठलीच व्याधी नाहीये. म्हणजे वैद्यराज, महाराज संपूर्णतः स्वस्थ आहेत ना? नाही महाराज, एखाद्या महावृक्षाला जर आंतरिक आघात झाला तर तो काही काळानंतर आतल्या आत पोखरून खंगून जातो. मनुष्य देहाचेही तसेच आहे. महाराज, आपल्या मनावर कोणता तरी मोठा आघात झालेला आहे. ते दुःख सातत्याने आपल्याला सलत आहे आणि ते दुःखच आपल्याला स्वस्थपणे जगू देत नाही. महाराज वैद्यराज, आपण अगदी योग्य निदान केलं. आम्हाला आमच्या अपराधीपणाची भावना स्वस्थपणे जगू देत नाही, म्हणून सुमाताला भेटून आम्ही त्यांना काही सांगू इच्छितो. सुमाताला भेटण्यासाठी तर आम्ही अजून जिवंत राहिलो आहोत. त्यांची भेट झाली की या देहाचा आम्ही त्याग करणार आहोत. आता यापुढे या देहाचे ओझे वाहणे शक्य नाही. परंतु महाराज, असे कोणते पातक आपल्या हातून घडले आहे? वैद्यराज, काही प्रसंग, काही वार्ता अशा जगजाहीर नाही करता येत. त्याची शिक्षा ज्याची त्याला भोगावी लागते. राजाज्ञा करायचा नैतिक अधिकार मी गमावून बसलो आहे. तुम्हाला एक विनंती आहे. विना विलंब सुमता आणि निमित यांनी आम्हाला येऊन भेटावे. आमचा निरोप तातडीनं त्यांच्यापर्यंत पोहोचवा. जी. आणि शक्य असल्यास आम्हाला एकांतवासातच ठेवा. जशी आपली आज्ञा महाराज. हे दृश्य पाहण्यासाठी आपण सगळे किती वर्ष आतुर होतो. हे जलदेवता, तुझे अनंत उपकार आहेत आमच्यावर. तुझे हृदय किती विशाल आहे. तू अखेर आमच्या प्रार्थनेस साथ दिलीस. खरे आहे. आणि इथे पाणी आल्याची सुवार्ता समजताच त्या आनंदात इथवरचा प्रवास कसा संपला समजलेच नाही. स्वामी, आपण आज किती शुभ मुहूर्तावर इथे पोहोचलो आहोत. आज सप्तमीची तिथी आहे आणि आजच शीतळा देवीच्या सप्तमीचे व्रत देखील. या तळ्याकाठी जर मी ह्या व्रताचे पूजन केले आणि ह्यात वाण अर्पण केले तर याहून अधिक पुण्य कार्य कोणतेच नसेल. अगदी माझ्या मनातला विचार मांडला आहेस तू तात्काळ पूजनास प्रारंभ करावा. महाराणी,
महाराज प्रणाम महाराणी. प्रणाम महाराज. आपणासाठी महाराज धर्मप्रेम यांनी निरोप पाठविला आहे. आपण तातडीने त्यांची भेट घ्यावी असा त्यांनी आदेश दिला आहे. आलोच. पिताश्रींनी जणू आपल्या मनातले विचार हेरले असावे. आपल्या नगरीमध्ये हे जे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे त्याबद्दलच वार्तालाप करायचा असेल आणि त्याच आनंदात सहभागी होण्यासाठी त्यांनी आपल्याला बोलावले असेल. परंतु आपण येथे पूजक. नाही सुमा, जो मंगल विचार आपल्या मनी आला आहे आपण तसेच करूया. आधी आपण विधिवत पूजाव्रत संपन्न करूया आणि त्या पश्चात महालात जाऊया. हे देवी, मागील काही सप्तमी, काही पूजाविधी या जलाशयातील पाण्याविना संपन्न झाल्या. जे काही या जलाशयात विसर्जित व्हायला हवे होते ते मात्र होऊ शकले नाही. आणि देवी, तुझ्याच आशीर्वादाने या तळ्याला मुबलक पाणी लाभले आहे. आणि म्हणूनच आम्हा सगळ्यांची ही एकच प्रार्थना आहे की अनादी अनंत काळापर्यंत हे पाणी इथे असेच राहू दे. असे म्हणतात की जलतत्वात मनोभावे आपण जे काही अर्पण करतो ते आपल्याला त्याच भावनेने फळ देत असते. म्हणून माझी इतकीच प्रार्थना आहे की आमचे जे कोणी वंशज इथे अर्पित झाले असतील ते आम्हाला परत मिळो. स्वामी, स्वामी, काय झाले सुमाता? तुझे पाऊल अडकले आहे का? स्वामी, असे वाटते आहे इथे माझे पाऊल कोणीतरी धरले आहे. स्वामी, सैनिक, स्वामी, मला काही समजत नाहीये. माझे पाऊल कोणीतरी धरल्यासारखे वाटते. माझा पाय. स्वामी, 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 मला भय वाटते आहे. इथे कोणी जलचर तर नसेल ना? सुमाता, स्वामी, ते बघा काय दिसते आहे. पद्मकुमार, माझा पुत्र. पद्मकुमार,
माझा जीव किती कासावीस झाला होता. पद्मकुमार आणि काय रे, तुला कसे कळले आम्ही इथे असू आणि आपल्या मातेस असे कोणी घाबरवते का? हा, अगं तुला तर आनंद व्हायला हवा. आपला पुत्र पद्मकुमार आपल्याला सुखद धक्के देण्यासाठी आता युक्त्या योजू लागला आहे. काय होय ना युवराज? पिताश्री, माते, तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की मी इथे तळ्यात काय करत होतो. त्याचे उत्तर असे आहे, माझ्या पोटात असलेले काक पक्षी सर्व इथे आले होते उडत उडत माझे पाने घेऊन. त्यांचाच मी शोध घेऊन फिरत होतो. वा वा वा, बघितलंस किती चतुराईने तुझी शंका दूर सारली. पद्मकुमार, आता तुम्ही आमच्यासाठी खऱ्या अर्थाने मोठे झाले आहात. चला. हे माझे सिंहासन ज्या त्या देहाचा आत्मा वास करत असे, त्या माझ्या प्राणप्रिय सिंहासनाचा आज मी माझ्या नगरवासियांच्या जीवनासाठी त्याग करतोय. हे जलदेवते, माझ्या या त्यागाचा स्वीकार करून आणि त्यामागचा उद्देश लक्षात घेऊन आमच्या या नगरीवरती तुझ्या प्रेमाची बरसात कर ग माये. पिताश्रींनी त्यांची सर्वात प्रिय वस्तू अर्पण करेन असा शब्द दिला होता आणि ते ज्याच्या विना जगू शकत नाही अशी एकमेव गोष्ट म्हणजे पद्मकुमार. पिताश्रींनी त्याच तर इथे अर्पण केले नसेल ना. पद्म, पद्मकुमार, पद्मकुमार. आजोबा, हे निष्पाप आणि निरागस मन आपल्या प्रिय व्यक्तींच्या आठवणीत कायम रमत. पद्मकुमार, तुझ्या आठवणीचं भूत आमच्या मानगुटीवरून कधी उतरल. काय म्हणालात? भूत? मी काय भूत आहे का? तुम्ही इथे कसे आलात? कसं घडलं हे? कसं शक्य आहे? का? त्यात काय शक्य आहे? मी तर आताच मातेसोबत आलो आहे. पिताश्री, आपण काही बोलण्यापूर्वी मी काही सांगू इच्छिते. माझ्या श्रद्धेवर दृढ विश्वास आहे आणि आज जलदेवतेला नैवेद्य अर्पण करताना मला त्याची प्रचिती आली. जलतत्वाला अनुसरून आपण जे काही अर्पण केले होते ते आपणास परत मिळाले आहे. म्हणजे काय सांगू पाहते आहेस तू? ज्या अर्थी आपल्या नगरामध्ये जलवर्षाव झाला, आपले तळे पाण्याने काठोकाठ भरले, त्या अर्थी तुम्ही तुमचा शब्द पाळला, होय ना? तुम्ही तुमची सर्वात प्रिय गोष्ट त्या तळ्यात अर्पण केली, होय ना? मला क्षमा कर ग. मला क्षमा कर सुमाता.
मी तुझा अपराधी आहे. तुझ्या मातृत्वाचा संहारक आहे मी. मला जगायचा काहीच अधिकार नाही. नाही पिताश्री, नाही. पिताश्री, तुम्ही या सगळ्यामध्ये स्वतःला का अपराधी समजता? पिताश्री, तुमच्याहून थोर त्यागी अजून कुठेही नसेल. होय पिताश्री, जो विचार आपण केला आणि केवळ तेथेच न थांबता ज्या प्रकारे आपण त्याचे आचरण केले आणि ते देखील आपल्या प्रजेसाठी, त्याची तुलना कुठल्याही शौर्याशी होऊ शकत नाही. आणि हे केवळ आपल्या श्रद्धेचे फळ आहे. शीतळा देवीने आपली प्रार्थना ऐकली आणि आपला पद्मकुमार आपल्याला परत दिला. आपण हे व्रत मनोभावे केले म्हणूनच हे शक्य झाले. शीतळा देवी, आजोबा, पद्मकुमार, पद्मकुमार, तर माऊली, ही होती शिळा सप्तमी व्रताची गोष्ट. आपण आपल्या लेकरांची काळजी घेतो. आपल्या लेकरांच्या काळजीसाठी आई वडील तर सतत कष्ट घेतच असतात. माऊली, आपल्या मुलांवर या पंचमहाभूतांची अशीच कृपा राहावी हीच प्रार्थना. आपल्या लेकरांना मृत्यूच्या दाढेतून ओढून आणायची शक्ती आपल्या अंगी येते. ते बळ येतं ते या अशा व्रतवैकल्यांच्यामुळेच. हे बळ आपल्या सर्वांच्या अंगी यावं आणि ते कसं वाढवावं यासाठी एक नवीन गोष्ट घेऊन भेटू पुढल्या भागात. तोवर उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.